नमस्कार, मी प्रीती डोके. अमूल मराठीच्या जगातील सगळ्यात मोठ्या लाईव्ह रेसिपी शो मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण वर्ल्ड चॉकलेट डे साजरा करतोय आणि अमूलकडे खूप वाईड रेंज आहे चॉकलेट्सची. तर आपण एकदा त्याच्यावर नजर घालून घेऊया की किती वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आपल्याकडे आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आज आपल्याला वर्ल्ड चॉकलेट डेच्या निमित्तानं एक चॉकलेटशी रिलेटेड रेसिपी आपण बघणार आहोत आणि त्याचसोबत मी इथे असं म्हणजे एक रेसिपीमध्ये मी असा विचार केला की काहीतरी छान आणि आपल्याला पटकन असं बनवणारं घरात अवेलेबल असणारं आणि आता सध्या आपल्याला इम्युनिटी बूस्ट करायची फार गरज आहे किंवा एनर्जी बूस्ट करायची आपल्याला खूप गरज आहे. तर आजची जी रेसिपी आहे ही चॉकलेट सुद्धा आहे, प्लस आपल्याला हे जर लाडू तुम्ही वर्कआउट केल्यानंतर जनरली लोकांना भूक लागते, सो लोक बऱ्याचदा डाएट्स वगैरे करतात, तर त्याच्यासाठी हे लाडू फार 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 छान आहेत. तर आपण सुरू करूया. आता रेसिपीसाठी मी इथे काय काय घेतलंय ते सांगते एकदा. मी इथे 3 प्रकारच्या वेगवेगळ्या सीड्स घेतल्यात. सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स आणि ह्याला मगज म्हणतो आम्ही. ह्या त्या सीड्स आहेत. ह्या 3 सीड्स आहेत. ह्या सीड्स पैकी तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आळशीची पावडर आवडत असेल तर तुम्ही तीही घातलीत तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट्स जर ह्याच्यात ऍड करायचे असतील तर तुम्ही बेशक त्याचा वापर करू शकता. वॉलनट्स असतात, आल्मंड असतं, त्याच्यानंतर काजूची पावडर असते. तुम्ही कुठलीही घेतलीत तरी चालेल. तुम्ही ह्याच्यात जितक्या पौष्टिक गोष्टी घालाल तितकं ते छान लागत जाईल. इथे मी खजूर घेतलाय. नॉर्मल खजूर आहे हा खजूर मी फक्त त्यातनं बिया काढून घेतल्या आणि मिक्सरला फिरवलाय. अजिबात पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही. सो ही खजूरची अशी दरदरीत वाटलेली पेस्ट आहे. इथे मी खसखस घेतली आहे. काही कंट्रीजमध्ये खसखस अलाउड नाहीये, नसेल तर घालू नका, चालेल. त्याऐवजी तुम्ही तिळाचा वापर करू शकता. ते ऑल्सो व्हेरी गुड फॉर इम्युनिटी बुस्टिंग. इथे मी ड्रिंकिंग चॉकलेट घेतलंय. ड्रिंकिंग चॉकलेट तुम्हाला लूज मार्केटमध्ये मिळतं. जे लोक बेकिंग वगैरे करतात त्यांना माहिती आहे, बेकरी शॉप्समध्ये तुम्हाला हे लूज मिळतं. सो हे ड्रिंकिंग चॉकलेट मी इथे घेतलेलं आहे. तूप वापरते मी इथे. तुपाचा वापर मी कमी करणार आहे, पण मी अमूलचं तूप यूज करते. आणि ऑफकोर्स मी इथे अमूलचं डार्क शुगर फ्री चॉकलेट घेतलंय. जे लोक शुगर कॉन्शियस आहेत ते लोकांनी हे चॉकलेट नक्की खाऊन बघा. खूप छान आहे आणि बेसिकली शुगर फ्री असल्या कारणाने आपल्याला त्याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही. सो आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सगळ्यात आधी गॅस स्टार्ट करते. ओके, सगळ्यात आधी मी गॅस सुरुवात करून घेते. इथे आपण हलकेसे हे सर्व सीड्स आहेत ना त्या भाजून घेणार आहोत. फार क्रिस्पी करू नका. हलक्याशा सर्व सीड्स आपण भाजून घेऊया. थोड्याशा आपल्याला छान अशा क्रंची आल्या पाहिजेत दाताखाली. सीड्स आपल्या भाजताय. आपल्या ह्या सीड्स भाजत आलेल्या आहेत.
बऱ्यापैकी कलर चेंज नाही होता कामा. तुम्हाला ह्यात जर आळशी घ्यायची असेल, जवस म्हणतो आपण त्याला, ते वापरलं तरी चालेल. काही काहींना आळशीचा फ्लेवर इतका आवडत नाही, तर त्यांनी आळशीची पावडर करून घातली तरी चालेल. ओके. ओके, सीड्स आपल्या भाजून झाल्या. त्याला मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते. यासोबत मी आता काजू घेते, थोडेसे काजूचे तुकडे, ते मी इथे टॉस करून घेते थोडे. सोबत थोडेसे आल्मंड, माझ्याकडे आल्मंड फ्लेक्स आहेत तर मी तेच वापरणार आहे. आणि थोडे पिस्ता. हे ऍब्सोल्युटली ऐच्छिक आहे. तुम्हाला तुमच्या लाडूला अजून रिच बनवायचं असेल तर तुम्ही जरूर हे वापरा. नसेल तर तुम्ही फक्त सीड्स वापरल्यात तरी चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणाचे प्रश्न आहेत का? फार नट्सना कलर चेंज करेपर्यंत भाजू नका. नॉर्मल क्रंच येईपर्यंतच ठेवायचं आपल्याला त्याला. हे झालंय भाजून. मला मी इथे आता शिफ्ट करते. आपण गॅस थोडासा बारीक केलाय मी. आता मी इथे अगदी 1 चमचाभर तूप घालते, फार नाही. त्यात मी ही जी आपण केलेली खजुराची पेस्ट आहे ती मी आता याच्यात हलकीशी परतून घेणार आहे. मला फक्त ह्याला खजुरामध्ये, ह्या खजुरात हे जे आपण बनवलेली पेस्ट आहे ती तुपात तेवढीच मला थोडीशी परतवून घ्यायची बस. मला फार काही त्याचं करायचं नाहीये, कारण का एनिवेज आपल्या पोटात थोडंसं तूप जाणं गरजेचं आहे. हे आपण डाएटचे लाडू म्हटलंय, त्यामुळे भरपूर तूप किंवा हे असं काहीही आपल्याला याच्यात घालायचं नाही. जस्ट हे जे इथे तूप वापरलंय ते खजुराला तेवढं लागलं पाहिजे, एवढंच. छान पेस्ट अशी व्यवस्थित करून घ्या, चांगली तुपामध्ये भिजवून घ्या. बघा. ओके, हे बघू शकता तुम्ही. ओके, आता गॅस बंद करते आणि ही जी पेस्ट आहे ती मी इथे काढून घेते प्लेटमध्ये. खसखस आहे माझ्याकडे, मी गॅस बंद करूनच खसखस घालते, कारण का बऱ्यापैकी गॅस आपला ऑन आहे असल्या कारणानं ती खसखस नाही तर फार जळून जाईल पटकन. अगदी 1 मिनिट परतवायची आपल्याला, अगदी कमी वेळ, जास्त नाही. ही आपण परतलेली. ओके,
आता आपलं हे इथे जे मिश्रण होतं ते पूर्ण तयार झालेलं आहे. सीड्स, त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स आणि खसखस आणि खजूर हे सगळं आपण परतवून घेतलंय. बाकी सगळं आपण ड्राय रोस्ट करून घेतलं, फक्त खजूर आपण तुपामध्ये परतवून घेतला. आता ह्याच्यात मी ड्रिंकिंग चॉकलेट घालतीये. ओके, तुमच्याकडे ड्रिंकिंग चॉकलेट नसेल तर तुम्ही कोको पावडर वापरू शकता फॉर टेस्ट. ठीक आहे, ह्याच्यात स्वतःचा खजुराचा असा प्रॉपर टेस्ट आहे आणि वरून आपण ह्याला चॉकलेट कोट करणार आहोत, त्यामुळे आतमध्ये फ्लेवरिंगसाठी काही घालायचं नाहीये. आता इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मी थोडीशी ड्राय जिंजर पावडर घालतीये. तुम्हाला जर सिनामनचा फ्लेवर आवडत असेल म्हणजे दालचिनी पावडर तर तुम्ही ती घातलीत तरी चालेल. सो आपल्याला फ्लेवर म्हणून ते वापरता येईल, किंवा तुम्हाला व्हॅनिलाचा फ्लेवर आवडत असेल तर व्हॅनिला पावडर मिळते मार्केटमध्ये, ती घातलीत तरी चालेल. ओके, आणि ड्रिंकिंग चॉकलेटचा स्वतःचा स्वाद असतोच, त्यामुळे असं वेगळं काही तुम्हाला त्याच्यात घालायची गरज नाही पडणार. काही लोकांना जर ड्राय खोबरं जे आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणतो ते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेही ऍड केलं तरी चालेल, पण फक्त थोडंसं आपल्याला परतवून घ्यावं लागेल इतकंच. तर आता मी हे लाडू बनवते. सगळं साहित्य आपण मिक्स करूया. हे बऱ्यापैकी गरम आहे, पण आता मला सवय असल्या कारणाने मी ते मळू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही जमत आहे आपल्याला तर तुम्ही थोडंसं गार झाल्यानंतर वळलात तरी चालेल लाडू. आपल्याकडे टाइम लिमिट असतं त्यामुळे ह्या गोष्टी फास्ट कराव्या लागतात. तुम्ही बघत असाल मी जेव्हा ह्या बिया आहेत ह्या ऑटोमॅटिक चुरल्या जात आहेत, बिकॉज आपण त्या रोस्ट करून घेतल्या, त्यामुळे त्याच्यात ऑटोमॅटिक तो क्रंचीपणा आलेला आहे. आणि हे तुम्हाला हातानेच करावं लागतं, ह्याला काही पर्याय नाहीये. ज्यांना लाडू नको असतील ते रोल्स पण बनवू शकता, तसंही केलं तरी चालेल. मस्त आपला छान असा रोल तयार होतोय इथे. आता ह्याच्यातून मी छोटे छोटेसे पोर्शन काढून त्याचे छोटे लाडू वळते. फार मोठे लाडू वळू नका, असं खाणाऱ्याला जरा बरे वाटले पाहिजे, कारण का हे आपल्याला 1 बाईट साईज असले पाहिजे खरं तर, बिकॉज आपण त्याला चॉकलेटमध्ये टॉस करणार आहोत व्यवस्थित. सो एकदम छोटे छोटे बॉल बनवा, अगदी 1 बाईट, दॅट्स इट. जास्त बनवूच नका मोठे. खजूर तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा वापरू शकता. अगदी ज्यांना मस्कत खजूर वगैरे वापरायचे तर तेही वापरले तरी चालते. जे ब्लॅक कलरचे येतात एकदम डार्क, ज्याची प्युरी करायला एकदम प्रॉपर होतं, तसं वापरलं तरी चालेल. एका वेळेस आपल्या शरीरामध्ये खूप छान इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी किंवा आपला हेल्थ बूस्ट करण्यासाठी, आपली एनर्जी बूस्ट करण्यासाठी हे लाडू खूप छान आहेत. ज्यांना चॉकलेटमध्ये बुडवून नसतील खायचे त्यांनी डायरेक्ट खाल्ले तरी चालते. आता तर मुलांच्या शाळा घरूनच आहेत, पण सकाळी उठल्यावर मुलांना दुधाचा ग्लास आणि हे एक दिलं तर फारच उत्तम. साधारण हे एक खाल्ल्यानंतर आपल्याला फार अशी भूक लागत नाही. खूप आपल्याला वाटतंय तितके इन्ग्रेडियंट्स आपण जे ह्याच्यात वापरलेत
ते खरोखर त्याच्यानी एकदम एनर्जेटिक वाटतं. ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला वॉलनट्स वापरायचे असतील तुम्ही वॉलनट सुद्धा वापरू शकता, ज्याला आपण अक्रोड म्हणतो. अक्रोड तुम्ही टॉस करून सेम जसे मी आता इथे बाकीच्या गोष्टी रोस्ट केल्या तसंच तुम्ही अक्रोड सुद्धा रोस्ट करून वापरू शकता. ओके, मी जरा माझे हात धुवून येते आणि तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते. इथे मी माझ्याकडे एक असं फ्लॅट प्लेट आहे त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवलाय आणि हे मी अमूलचं डार्क चॉकलेट घेतलंय जे शुगर फ्री आहे. ते आता मी मेल्ट करणार आहे. मायक्रोवेव्हला 30 सेकंडसाठी 2-3 वेळा लावणार. सो ते मेल्ट होईल आणि मग तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते. ओके, सो आपलं हे डार्क चॉकलेट मेल्ट झालंय प्रॉपर. त्याला आता मी जरा तुम्ही डार्क चॉकलेट जितकं फेटाल तितकं शाईन खूप छान येते त्याला. गुठळ्या पूर्ण मोडून घेते मी चॉकलेटच्या.
ओके, सो एकदा चेक करून घ्यायचं की सर्व व्यवस्थित मेल्ट झालंय की नाही. ओके, आता हा जो आपण केलेला बॉल आहे तो आपण चॉकलेट मध्ये डिप करणार आहोत छानपैकी. त्याला मी असं बटर पेपरवर त्याला सेट करायचं आहे. एक्सेस चॉकलेट जे आहे ना ते काढून टाकायचं. ओके, आपण ह्याला एक 5 मिनिटं सेट व्हायला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. चॉकलेट आहे, फटाफट सेट होतं, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ह्याला मी आता सेट करायला फ्रीज मध्ये ठेवतेय. एक 5 मिनिटं ह्याला सेटिंग होऊ देत, मग पुढचं मी प्रोसिजर दाखवते. आपले जे चॉकलेटचे लाडू आहेत ते सेट होईपर्यंत मी थोडी माझ्याबद्दल माहिती देते. मी प्रीती मुकुंद डवके, माझे गेले 14 वर्ष ठाण्यामध्ये कुकिंग क्लासेस आहेत. कुकिंग, बेकिंग आणि डेझर्ट्स वगैरे सगळं शिकवते मी. टोटल ओव्हरऑल आता सध्या तरी आपल्या पॅन्डेमिक सिच्युएशन असल्यामुळे क्लासेस हे फक्त ऑनलाईन आहेत. तुम्हाला जर माझे कुठलेही कोर्सेस करायचे असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर मी नवीन नवीन रेसिपीज अपलोड करत असते, तुम्ही तिथेही बघू शकता. आणि माझं फेसबुकला स्वतःचं पेज आहे पाकसिद्धी कुकिंग क्लासेस, तुम्ही त्यालाही लाईक, फॉलो, शेअर करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे माझं सुगरण स्त्री म्हणून, तुम्ही ते सुद्धा त्याला सुद्धा फॉलो करू शकता. आमच्या क्लासेसचे भरपूर अपडेट्स आणि शॉर्ट व्हिडिओज वगैरे मी पोस्ट करत असते, तर कोणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि बऱ्याचशा नवीन नवीन रेसिपीज मी इथेही शिकवत असते, तर त्या सर्व रेसिपीज बघा.
मध्ये काही दिवस मी नव्हते तर मला खूप साऱ्या व्ह्युअर्सचे मेसेजेस आले की वी आर मिसिंग यू, वेअर आर यू. सो मला फार बरं वाटलं हे बघून की अमोलमुळे मला कोणीतरी रेकग्नाइज केलं की बाबा आम्ही तुम्हाला मिस करतोय स्क्रीनवरती. तर थँक्यू. त्याच्यासाठी खूप मेसेजेस आले. बरेच व्ह्युअर्स आहेत जे मेसेज करतात आणि सांगतात सुद्धा की ही रेसिपी दाखवा प्लीज, आम्हाला ही रेसिपी दाखवा. सगळ्या व्ह्युअर्सना एकच सांगणं आहे, आम्ही फक्त इथे व्हेज रेसिपीज दाखवू शकतो, नॉनव्हेज रेसिपीज नाही दाखवता येत. त्यामुळे सॉरी, फक्त व्हेज रेसिपीजच आम्ही दाखवू शकतो. सो प्लीज ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे त्यांनी आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि तुम्ही दिलेल्या ह्या प्रतिसादाबद्दल थँक्यू सो मच. आपले लाडू आतमध्ये तिथे होत आहेत सेट, तर आपल्याला एक 5 मिनिटं थांबावं लागेल. आपला रेसिपी शो असं चालू राहील. एक 5 मिनिटं फक्त आपल्याला वाट बघायची आहे आपले लाडू सेट होईपर्यंत. हे झाले की मी तुम्हाला लगेचच त्याच्यावरती डेकोरेशन करून दाखवेल. इथे मी अमूलचं व्हाईट चॉकलेट घेतलंय, जे आपण मिल्की बार म्हणून खातो. हे तेच आहे अमूलचं व्हाईट चॉकलेट. हे मी त्याला जरा मेल्ट करतेय आणि ते आता आपण वापरणार आहोत डेकोरेशनसाठी. अगेन ह्याच्या गुठळ्या मोडायचं काम चालू आहे, नाहीतर ते पॅकिंग बॅगमध्ये भरल्यानंतर कधी कधी व्हाईट चॉकलेट मधून प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून सध्या मी जरा फक्त गुठळ्या मोडायचं काम चालू आहे माझं. चॉकलेट नेहमी व्यवस्थित फेटूनच घ्या. जितकं तुम्ही त्याला छान फेटाल त्याचं तितकंच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. मी इथे डार्क चॉकलेट वापरलं होतं लाडूला कोट करायला. जर तुम्हाला डार्क चॉकलेट आवडत नसेल तर अमूलचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत चॉकलेटमध्ये. मिल्क चॉकलेट आहे, शुगर फ्री मध्ये पण आहेत, इव्हन हेझलनट वाले आहेत, खूप आहेत चॉकलेट्स. तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे जरुरी नाही, तुमची जे टेस्ट आहे त्या टेस्टनुसार तुम्ही करू शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सध्या हेल्थ आणि शुगर फ्री वगैरे लोक फार कॉन्शियस आहेत हेल्थच्या बाबतीत, म्हणून मी शुगर फ्री लाडू इथे बनवून दाखवतेय तुम्हाला, शुगर फ्री चॉकलेट वापरून. पण तुम्ही नॉर्मल सुद्धा हे करू शकता. सो लेट्स, प्लीज मला आतून चॉकलेट्स आणून द्या. ओके, मी आता इथे हे व्हाईट चॉकलेट एका पायपिंग बॅग मध्ये भरलंय. मी ह्या पॅकिंग बॅगला एक छोटासा कट देते.
ओके, इथे बघा तुम्ही ओके. सो हे मी असे त्याच्यावरती व्हाईट चॉकलेटचे मार्क दिलेले आहेत. हे लाडू आता आपण छानपैकी इथनं काढू असे. आणि हे बघा याचे छान सेट झालेत आपले, इथे बघू शकता. ओके. सो आपले हे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. एनी टाइम तुम्ही ह्याला मी आता डेकोरेट करून तुम्हाला थोडा वेळ दाखवते कसे होतील. ओके. सो थँक्यू सो मच. आजचा आपला चॉकलेट डे साठी असलेला जो एपिसोड आहे तो इथे संपतोय. आणि थँक्यू सो मच अमूल फॉर गिव्हिंग मी एन ऑपॉर्च्युनिटी फॉर दिस स्पेशल डे. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.